सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आज आहे 3 ऑक्टोबर। तर आज आहे घटस्थापना आणि आज पहिला रंग आहे पिवळा। तर आणि आज पहिलं रूप आहे देवीचं शैलपुत्री रूपाने आपल्याला आज देवी असते, पहिलं रूप असतं देवीचं। तर मी इथे गावाकडे घटस्थापना बसवत असतं, तर मी इथे मंगल कलश इथे घटस्थापना मी बसवत नाही, तर इथे मंगल कलशाची स्थापना करत असते। तर ज्यांच्याकडे आपण घटस्थापना करत नसाल तर ते मंगल कलशाची स्थापना करू शकता। तर इथे मी स्वच्छ मंगल कलश घेतला, तर हळदी कुंकू लावलेला आहे, त्यानंतर मी कलश भरून घेतलेला आहे पाण्यानं, त्यानंतर अक्षता टाकलेला आहे, हळदी कुंकू अक्षता 1 रुपयाचं नाणं सुपारी आणि फूल टाकून हे मंगल कलश तयार केलं। त्यानंतर मी त्याच्यावर नागिनीचे पानं ठेवून नारळ ठेवलेला आहे आणि नारळाचा शेंडा वरच्या साईडला असावा आणि कलश नेहमी आपल्याला खाली ठेवायचं नाही आहे, तर त्याखाली आपल्याला प्लेट ठेवायची आहे। त्यानंतर अक्षता, त्यावर आपल्याला हळदी कुंकू वाहूनच आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मंगल कलशाची मी स्थापना केलेली आहे। तर मी नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना करत असते, तर आपल्या परंपरेनुसार आपण करायला पाहिजे। तर ते इथे मंगल कलश स्थापन केल्यानंतर मी इथे 1 सुपारी ठेवून आपला अक्षता ठेवून त्याच्यावर सुपारी ठेवली आणि गणपतीची मी स्थापना केलेली आहे। पूजेच्या आधी आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान दिसते मंगल कलश। त्यानंतर ही जी आहे लक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तर मी तिला इथे मळवट भरवत आहे। तर महालक्ष्मीला लाल कलर खूप आवडतो, त्यामुळे मी इथे सर्व पूजेमध्ये लाल कलरच्याच वस्तूंचा मी यूज केलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे मळवट मी भरण्याचा खूप प्रयत्न केला, खूप छान दिसत होती, मी पहिल्यांदाच मळवट भरत आहे अशा प्रकारे। तर तुम्ही पण बघू शकता खूप छान दिसत आहे मळवटमध्ये देवी महालक्ष्मी। तर इथे मी स्त्रीयंत्रावर मी कुंकुमार्चन करत आहे। तर तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही आपल्या देवीची किंवा अन्नपूर्णाची मूर्ती असेल तर त्यावर पण आपण कुंकुमार्चन करू शकता। तर इथे 108 वेळा आपल्याला नवरनव मंत्र म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। तर मी तुम्हाला इथे थोडंसं शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ। तर मला खूप वेळ लागलेला होता, 108 वेळा आपल्याला नवरनव मंत्र म्हणायचा आहे। तर आपल्याला शक्य नसेल तर दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यामध्ये तर आपल्याला नवरनव मंत्र हे नक्की करा, खूप छान सेवा आहे 9 दिवसामध्ये, तर तुम्ही पण नक्की करा। तर हे मी तुळजापूरला गेली होती, तर तिथून मी कवड्या आणलेल्या आहेत, तर ते 5 कवड्या तर देवी पूजा करत आहे हळदी कुंकाने। तर नमस्कार केला त्यांचा देवीचा आणि अशा प्रकारे मी आणि त्यानंतर हे सगळं झाल्यावरती मी अखंड दिवा प्रज्वलित केला आहे। त्याआधी आपल्याला तुम्हाला दिवा प्रज्वलित केलेला दिसला नाही, तर मी इथे तुपाचा दिवा लावून ठेवला होता हे पूजा करायच्या आधीच। तर मी इथे हे सगळी पूजा मांडल्यावर नंतर मी इथे अक्षता घेतलेल्या आहे आणि त्याला कमळाचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हीच नक्की सांगा मला ते जमले की नाही ते। तर इथे कमळाचा मी आकार दिलेला आहे थोडासा, आणि तर तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा। मी पहिल्यांदाच ही घटस्थापनाची पूजा मी शेअर करत आहे, तर तुम्ही पण मला माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर बघू शकता मी थोडासा प्रयत्न केलेला आहे कमळाचा आकार देण्याचा। तर 9 दिवसामध्ये खूप छान खूप मस्त देवीची आपल्याला सेवा करायला खूप छान वाटतं आणि ही पूजा मी सकाळी केल्यामुळे त्यामुळे खूप प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये, दीपाचा असं वास सुगंध मस्त वाटत होतं। तर तुम्ही बघू शकता इथे अक्षता ठेवल्या, त्यानंतर मी त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती मी हे दिवा ठेवणार आहे। तर दिवा हे आधीच मी साफ करून व्यवस्थित धुवून ठेवला होता आणि त्यामध्ये अशी मोठी वात घालून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला 9 दिवस तीच वात आपल्याला राहिली पाहिजे। अशा प्रकारे ती दिवामध्ये वात टाका, जेणेकरून ती वात संपणार नाही आहे। तर तुम्ही बघू शकता मी आता दिवा प्रज्वलित करत आहे। तर दिवा प्रज्वलित पहिलं तर मी इथे नामस्मरण केलं देवीच्या मनातल्या मनात, कारण हा अखंड दिवा हा खूप समृद्धीचा दिवा मानला जातो। त्यामुळे हे दिवा प्रज्वलित करत आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे, सुंदर दिसत आहे।
त्यानंतर त्याला फूल वगैरे अर्पण केलं आणि पाया पडले. त्यानंतर मी रांगोळी काढली छोटीशी. तर थोडं उशीर होत होता, तर त्यामुळे मी शॉर्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ शेअर करत आहे माझा. तर मी इथे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहे, त्यानंतर मी आरती करणार आहे. तर इथे मी सरस्वती यंत्र जे असतं तशी मी इथे रांगोळी काढलेली आहे छोटीशी आणि स्वस्तिक काढलेलं आहे. तर इथे मी बघू शकता खूप छान दिवा दिसतो आहे. तर दिव्यामध्ये आपलं प्रज्वलित राहण्यासाठी छान त्याच्यामध्ये भीमसेनी टाका, कारण ते ऑक्सिजन मिळतं त्या दिव्याला. तर त्यामुळे थोडंसं दिवा आपला छान चालतो. तर मी ते दुर्गा सप्तशतीचं इथं संकल्पयुक्त पठण करत आहे. तर तुम्ही पण संकल्पयुक्त पठण करा. तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.